नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत चित्रकूट येथे, तेथील पर्यटन स्थळे बघण्यासाठी। तर चला प्रवास सुरू करूया। सकाळचा नाश्ता करून आता आपण निघत आहोत। शहरात असलेला बंदोबस्त ही आहे कुंभमेळ्याची तयारी। चौकी येथे असलेली ई रिक्षाची गर्दी। चित्रकूटला जाण्यासाठी आपल्याला येथील 0 पॉइंट बस स्टँडकडे जावे लागते। हे आहे प्रयागराज शहरातील मुख्य मार्केट। हे आहे 0 पॉइंट बस स्टँड। प्रयागराज ते चित्रकूट आपल्याला 181 रुपये द्यावे लागतात। हा आहे यमुना नदीवरील पूल। आज सकाळपासूनच थंडीचा कडाका वाढलेला होता, त्यामुळे सर्वीकडे ढगाळ वातावरण होते। तसेच घरोघरी शेकोट्या पेटवण्यात आलेल्या होत्या। इथे बघू शकता गायी सुद्धा शेकोटी समोर उभ्या होत्या। या रस्त्याने आपल्याला जसरा, शंकरगड, मऊ, रायपुरा व भौरी हे शहर लागतात। हा आहे रायपुरा येथील गुंठा डॅम। MP बॉर्डर सुरू झाल्यावर आपल्याला असे डोंगर पाहावयास मिळतात। आता आपण पोहोचलो आहोत चित्रकूट धाम किंवा करवी येथे। हे आहे येथील बस स्टँड। इथून आता आपण चाललो आहोत गणेश धाम बघण्यासाठी। ही वास्तू पेशवेकालीन आहे व ही षटकोनी आकारात मंदिर रूपात बनवण्यात आलेली आहे। तसेच येथे एक बावडी सुद्धा म्हणजे विहीर सुद्धा आहे, ती समोर आपण बघत आहात। येथील नक्षीकाम हे खजुराहो येथील मंदिरा सारखेच आहे, त्यामुळे याला मिनी खजुराहो सुद्धा म्हटले जाते। या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होता। हा आहे जुन्या काळचा बाथटब। जीर्णोद्धाराचे काम जोरात सुरू होते। मंदिराच्या समोरच छोटा तलाव सुद्धा आहे। चित्रकूट धाम मधून आता आपण चाललो आहोत चित्रकूट येथे। हे आहे दिव्यांगजन राज्य विश्वविद्यालय। येथून रामघाटाकडे रस्ता जातो। आता आपण पोहोचलो आहोत तुलसीपीठ सेवान्यास यांच्या मंदिरात समोर। सुंदर अशी वास्तू येथे उभारण्यात आलेली आहे। हे आहे श्री रामचरितमानस मंदिर। येथे राम, लक्ष्मण, सीतेचे सुंदर असे मंदिर आहे। हे आहे त्याचे आतील दृश्य। इथून आता आपण चाललो आहोत मंदाकिनी नदीचे दर्शन घेण्यासाठी। समोर बघू शकता मंदाकिनी नदी। हे आहे जानकी कुंड। येथून दिसणारा मंदिराचा मागील भाग। हे आहे श्रीराम संस्कृत महाविद्यालय।
रिव्हरफ्रंट हॉटेल आता आपण बघत आहात. आता आपण आलो स्फटिका शिला बघण्यासाठी. येथे श्रीराम व सीता यांनी बसून निसर्ग दर्शन घेतले होते. येथे वरील बाजूस श्री राम जानकी मंदिर सुद्धा आहे. आता आपण आलो आहोत प्राचीन कामतानाथ मंदिराला भेट देण्यासाठी. येथे असलेली सुंदर अशी मूर्ती, मंदिरावर केलेले सुंदर असे नक्षीकाम, इथून आता आपण चाललो आहोत परिक्रमा मार्गावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ, जेथे कामतानाथजींचे मंदिर आहे. हा आहे येथील मंदिराचा परिसर. इथून आता आपण चाललो आहोत रामघाट येथे. रामघाटावर सायंकाळच्या वेळी दिसणारे सुंदर असे दृश्य. येथील बोटींवर केलेली सुंदर अशी रोषणाई. येथे मंदाकिनी नदीची आरती सुरू होती. मध्यनाथ जी महाराज की जय, श्री कामदानाथ जी महाराज की जय, श्री जतिन्द्रिया माता की जय, श्री मंदाकिनी मैया की जय, श्री वैष्णी मैया की जय, श्री गायत्री मैया की जय, श्री भरतकुटीनाथ सरकार की जय, श्री भरत जी महाराज की जय, श्री बूढ़े बाबा नाथ जी महाराज की जय, श्री संत गोस्वामी. इथून आता आपण चाललो आहोत भरत मंदिरामध्ये. मंदिरात असलेली मूर्ती, येथून दिसणारे घाटाचे सुंदर असे दृश्य. येथे हनुमानजीची सुद्धा मूर्ती आहे. रामघाटाचे दर्शन घेऊन आता आपण पुन्हा चाललो आहोत चित्रकूट धाम येथील बस स्टँडकडे. रस्त्यामध्ये आपल्याला श्रीराम
स्वरूप वाटिका सुद्धा पाहायला मिळते। आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। सायंकाळी थंडी सुद्धा वाढली होती व काचेवर दव सुद्धा येत होते। या रस्त्यावर आपल्याला 2 टोल नाके लागतात। जेवणासाठी आम्ही शुभ धाबा येथे थांबलो होतो। इथे वांग्याचे भरीत व रोटी आम्ही मागवली होती। या रस्त्यावर आम्ही जवळपास 2.5 तास ट्रॅफिक जाममध्ये फसलो होतो। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।